लगेचच मॅचच्या दिशेने जे सलामीवीर जोडी आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक वरती अगदी शेवाळवाडी संघाचा विचार केला तर स्ट्राईक वरती फलंदाज आदित्य शेवाळे आणि नॉन स्ट्राईक वरती अगदी आज थोडंसं इनॅट चेंज केलंय, जिथे विघ्नेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी सलामीवीर जोडीसाठी नॉन स्ट्राईक वरती पाहायला मिळत आहेत विघ्नेश, स्ट्राईक वरती आदित्य आणि गोलंदाजीच्या रनवे वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत बामणवाडी संघाकडून साहिल. मॅचला होतीये सुरुवात, पंच मॅचला सुरुवात करून घ्या. या स्पर्धेतील दुसरी मॅच. बॉलर देखील सज्ज आहेत, पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल. बॉलर निघालेत साहिल गोलंदाजीच्या रनवे वरती ओव्हर द विकेट करून पहिला बॉल घेऊन स्ट्राईक वरती आहेत आदित्य शेवाळे. पहिला बॉल खेळण्यासाठी सज्ज आहेत. यावेळी पहा बॅटची एज, बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये. अगदी दोन्ही संघाच्या बाजूने चांगली सुरुवात झाली आहे म्हणून, कारण ज्या प्रकारे सिंगल धाव आली आहे संघाचा श्री गणेशा झालाय. मोठा फटका नाही आहे पहिल्या बॉलवरती, हलक्या हाताने गेलाय, जिथे एक धाव वर्जित केली आहे. चांगली सुरुवात दोन्ही टीमच्या बाजूने. बॉलर आहेत साहिल. यावेळी पहा समोरच्या दिशेने जबरदस्त फटका पाहायला मिळालाय. फ्लाइट हिट येतोय 6 धावांसाठी आदित्य शेवाळे. पहिला बॉल अगदी पाहिलं तर बॅटची एज घेऊन घोषांकित क्षेत्र आणि तदनंतर मात्र यावेळी बॉलला पाहिलं आणि समोरच्या दिशेने सजवलं, जिथे गोलंदाज साहिल वरती आक्रमण. येतोय षटकार. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर आजच्या या स्पर्धेसाठी बुरबुशी गावचे युवा नेते अर्थातच उमेश दादा देवुंगळे नवी मुंबई झोमॅटो मॅनेजर आहेत, अगदी आमच्यापर्यंत कळवलं गेलंय आणि आज त्यांची देखील उपस्थिती या स्पर्धेसाठी आहे. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक सहर्ष शुभ स्वागत. बोलूयात मॅचच्या दिशेने. दरम्यान आपण पाहिलं तर एक मोठा फटका आला आणि डॉट बॉल देखील सांगता पाहायला मिळाला, वाईट आलाय. चला समोरच्या दिशेने कॉल करतोय, जी गाडी आहे 4 व्हीलर कार, सहकार्य करायचं आहे. विनंती असेल आपण समोरच्या दिशेने गाडी पार्क करू नका. चला पंच मॅचला सुरुवात करून घ्या. जाऊयात मॅचच्या दिशेने. गोलंदाजीच्या रनवेवरती साहिल. यावेळी पहा पुन्हा एकदा सज्ज आहे. स्ट्राईक वरती आदित्य. पहा यावेळी अतिरिक्त उसळी घेणारा बॉल, पंचाकडे दाद मागितली आहे. बॅटची एज, फलंदाज होत आहेत बाद. विकेट चालली आहे माघारी. पहिला धक्का टीम शेवाळवाडी संघाला. अगदी आज स्वप्नील कुठेतरी आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत. शेवाळवाडी संघाचा विचार केला तर आपल्याला वारंवारपणे स्वप्नील पाहायला मिळत असतात. स्वप्नील शेवाळे सलामीवीर जोडी म्हणून, परंतु आज कुठेतरी त्यांची अनुपस्थितीमध्ये थोडीशी संघाची परिस्थिती आपण पाहिलं तर आदित्यवरती प्रेशर होतं, स्वतःवरती जबाबदारी घेऊन खेळायचं होतं आणि यावेळी आदित्य चाललेत माघारी. विकेट चालली आहे माघारी. महत्त्वपूर्ण धक्का, जिथे साहिल. एक मोठा फटका नक्कीच पाहायला मिळाला. 6 धावा मोठ्या फटक्यावरती खर्च केल्या गेल्या आणि तदनंतर मात्र चांगला खेळ राहिलाय. नवीन फलंदाज नाव आमच्यापर्यंत कळवायचं आहे. शेवाळवाडी संघ, आपल्याला विनंती असेल, आपल्या खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचत नाहीयेत. बॅटर नेम अनिकेत. स्ट्राईक वरती फलंदाज नक्कीच आता पाहायला मिळतील, जिथे आदित्य यांची जागा घेण्यासाठी अनिकेत आणि नॉन स्ट्राईक वरती विघ्नेश सज्ज आहेत. चांगला खेळ करावा लागेल. बॉलर निघालेत पुन्हा एकदा साहिल. पहिलाच बॉल, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. यष्टी उद्ध्वस्त, फर्निचर केलं बरखास्त, जिथे स्टंप अगदी उडवली जातीये. गोलंदाज साहिल यावेळी आपली चर्चा रंगवतोय. चांगला बॉल. यावेळी पहा आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, बॉल मिस आणि सरळ यष्टांचा वेध घेतला. विकेटचं पतन. बॅक टू बॅक दुसरा धक्का. पहा इथे काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, जिथे शेवाळवाडी संघ कुठेतरी बॅकफुटला जाताना पाहायला मिळतोय. आदित्य जसा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाला होता तेव्हा कुठेतरी वाटलं चांगली बॅटिंग होईल, एक मोठा फटका जरूर आला आक्रमक आहे. आणि साहिल हे नाव कुठेतरी इनॅटमधून. चला थोडंसं स्पीडअप घ्या, आयोजकांचा कॉल येतोय आमच्यापर्यंत. शेवाळवाडी टीम आपण वेळ घेऊ नका, चला स्पीडअप घ्या. खऱ्या अर्थाने बुरबुशी 11चे लिजेंड खेळाडू योगेश पाटील दादा यांची देखील उपस्थिती या मुख्य व्यासपीठावरती आहे. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून, आयोजकांच्या माध्यमातून
हार्दिक हार्दिक शुभ स्वागत. वळूयात मॅचच्या दिशेने. चला स्पीडअप घ्या, वेळ घालवू नका, फास्ट क्रिकेट खेळावं लागणार आहे. बॉलर निघालेत. यावेळी पहा आले आले आक्रमण करण्याचा प्रयत्न. फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक वरती. शेवाळवाडी टीम आपल्याला अंतिम कॉल आहे. आपले बॅटर जे आहेत त्यांचे नाव आमच्यापर्यंत मिळत नाही आहेत. नॉन स्ट्राईक वरती आपण पाहिलं तर नवीन फलंदाज आशू आपल्याला पाहायला मिळालेत. आशू स्ट्राईक वरती. आता विघ्नेश. एक षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 8च्या घरामध्ये पाहायला मिळतीये. अगदी आपण पाहिलं तर एक षटकाचा खेळ संपला. 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात आणि इथून पुढे विघ्नेश वरती जबाबदारी टाकली आहे संपूर्ण शेवाळवाडी टीमने. आता मात्र खेळ करावा लागणार आहे. पहिली मॅच अगदी काठी टक्कर आपल्याला पाहायला मिळाली, परंतु ही मॅच अगदी कशा प्रकारे खेळ होईल हे पाहणं गरजेचं असेल. बॉलर निघालेत रघु. यावेळी पहा बॉल सोडून दिलाय. व्हाईट बॉल नक्कीच येईल. पंच हात समांतर व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धावेने मात्र षटकाची सुरुवात केली आहे. एक धाव नक्कीच येईल धावफलकावरती. धावसंख्या 9च्या घरामध्ये पाहायला मिळते आहे. बॉलर पुन्हा एकदा रघु. यावेळी पहा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. डीच्या स्वरूपात एकदा वर्जित केली जाते धावफलकावरती. थोडंसं शांत आणि संयमी खेळ आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, परंतु गोलंदाज आपण पाहिलं तर रघु खूप चांगली अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतात. स्ट्रायकिंग एंड बॅटर आहेत विघ्नेश. यावेळी पहा आक्रमण करता येत नाहीये. कुठेतरी या गोलंदाजाचा वेग पाहिला तर अगदी वेगावरती स्वार होता येत नाहीये बॅटरला. चांगली गोलंदाजी, चांगली लाईन पाहायला मिळते रघु यांच्या माध्यमातून. मागील टुर्नामेंट थोडंसं कुठेतरी अचूक टप्पा मिळत नव्हता, परंतु यावेळी चांगली गोलंदाजी या टुर्नामेंटमध्ये. यावेळी पहा आडव्या बॅटने थोडासा दिशा दाखवली आहे. स्क्वेअर लेगचं क्षेत्र. यावेळी एक धाव वर्जित केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातील. कुठेतरी आक्रमण करणं गरजेचं असणार आहे आणि प्रोत्साहन देणं देखील तितकंच फार गरजेचं आहे शेवाळवाडी संघाच्या माध्यमातून, जिथे विघ्नेश अनुभव नाहीये आणि अगदी आपण पाहिलं तर रबर बॉलच्या हंगामामध्ये खेळण्यासाठी सज्ज आहेत आणि अगदी 1 ते 2 टुर्नामेंट्स खेळलेले आहेत आणि आज मात्र ही टुर्नामेंट्स देखील खेळत असताना सलामीवीर जोडी म्हणून आले होते. पंचांचा इशारा येतोय. व्हाईट +1. ओके. धावसंख्या अगदी आपण पाहिलं तर 14 आकड्यावरती पाहायला मिळते. नक्कीच यावेळी पहा पुन्हा एकदा रघु आहेत. यावेळी आक्रमण केलंय. यॉर्कर बॉल होता, खोदून काढलाय. चांगला खेळ करताना पाहायला मिळतोय शेवाळवाडी संघ, जिथे आदित्य यांची विकेट गेल्यानंतर मात्र संपूर्ण जो टीम आपण बॅटिंग लाईनअप पाहिला तर सर्व सुदर्शन क्रिकेट क्लब शेवाळवाडी संघाचा, जिथे संपूर्ण खेळाडू यंगस्टर्स खेळाडूंना मात्र संधी दिली जाते आणि खेळ करून घेतला जातो त्यांच्याकडून आणि हा खेळ कुठेतरी करणं गरजेचं असतो. प्रत्येक टीममध्ये खेळाडूला जागा बनवावी लागते, परंतु इथे चान्सेस मिळत आहेत तर खेळ देखील करावा लागेल. यावेळी पहा क्षेत्ररक्षक आहेत, परंतु चांगला फटका मिळाला. यावेळी बॉल चाललाय सरळ मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. धावेंनी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि यावेळी पहा पुन्हा एकदा चुकी होती. आणखीन एक धाव ॲड केली आहे. कॉलिंगचा खेळ आता पाहायला मिळाला. थोडासा फेकी खराब आणि तदनंतर आणखीन एक धाव जिथे खर्च केली गेली आहे. धावसंख्या 19च्या घरामध्ये पाहायला मिळते आहे. 19 धावा, 19 ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ अगदी आपण पाहिलं तर 2 विकेट बॅक टू बॅक पाहायला मिळाल्या. आदित्य आले आणि तदनंतर मात्र अनिकेत हे देखील बॅक टू दी पॅव्हिलियन परतवले होते. जाऊयात रघु अगेन्स्ट. यावेळी पहा आशू. यावेळी पहा समोरच्या दिशेने फटका केलाय. चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण बॉलला कॅरी केले. फेकी देखील केली आहे. सिंगल धावेवरती समाधान मानवलंय. 1 धाव मिळेल. धावसंख्या 20 या आकड्यावरती पाहायला गेलं तर 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटक समाप्त होत आहेत. धावसंख्या 20 या आकड्यावरती पाहायला मिळते आहे. आता मात्र अंतिम षटक कोणावरती जबाबदारी दिली जाईल आणि ह्या षटकामध्ये थोडंसं धावा बनवाव्या लागतील, आक्रमण करावं लागेल, कारण आदित्य यांची विकेट गेली आहे हे विसरून चालणार नाहीये. आक्रमण करावं लागेल. प्रत्येक बॉलवरती प्रहार चढवावे लागेल आणि अंतिम षटक म्हटलं तर हाणामारी आणि या षटकावरती आक्रमण करण्यासाठी, परंतु गोलंदाजीची जमेची बाजू घेण्यासाठी कोण येणार गोलंदाजीच्या रनवेवरती हे देखील पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे.
अगदी सकाळचं सत्र चालू आहे या स्पर्धेतील दुसरी मॅच आपण पाहतोय. शेवाळवाडी विपक्ष बामणवाडी, जिथे स्ट्रायकिंग इन बॅटर नाव आहे आशू. नॉन स्ट्राईक वरती विघ्नेश सज्ज आहेत. कुठेतरी आक्रमण करणं गरजेचं असणार आहे प्रत्येक बॉल वरती. पाहूया गोलंदाज. चला स्पीडअप घ्या बामणवाडी टीम, आपण फार वेळ घेताय. बामणवाडी टीम, आयोजकांचा कॉल येतोय आमच्यापर्यंत वारंवारपणे. चला थोडंसं सहकार्य करायचं आहे बामणवाडी टीम. वळूयात मॅचच्या दिशेने. गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत कळवायचं आहे. बॉलर नेम आमच्यापर्यंत कळवायचं आहे अशोक. ओके, जाऊयात मॅचच्या दिशेने. गोलंदाज आहेत अशोक. अंतिम षटक हाताळण्यासाठी पहिला बॉल घेऊन स्ट्राईक वरती आहेत आशू. यावेळी पहा आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. चांगला बॉल पाहायला मिळतो. यावेळी टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली बॉलने आणि बॅटचा बॉलचा संपर्क नव्हता. चांगला चेंडू आणि चांगली सुरुवात या षटकाची पाहायला मिळाली. आलाय डॉट बॉल. उर्वरित 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे पहिल्या इनिंग मधील. शेवाळवाडी संघ, अगदी आपण पाहिलं तर टॉस जिंकला बामणवाडी संघ आणि क्षेत्ररक्षण घेतलं. बॅटिंगसाठी शेवाळवाडी संघाला आमंत्रित केलं आणि हा खेळ करत असताना कुठेतरी यावेळी पाहायला गेलं तर ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू हाताला खोदून काढला. सिंगल धाव आली आहे. 1 धाव पुढे सरसावेल. 21. अशोक चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. आता स्ट्राईक वरती अगदी शरीर यष्टीचा विचार केला तर विघ्नेश अगदी जबरदस्त आक्रमण करण्याची क्षमता असणारा हा खेळाडू आहे. उर्वरित 4 बॉलचा खेळ आहे. 2 मोठे फटके या खेळाडूच्या माध्यमातून येतील का आणि आक्रमण करावं लागेल आणि संघाला ती गरज आहे. यावेळी पहा आक्रमण करण्याचा प्रयत्न. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते यावेळी. अशोक अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना अगदी विचार केला तर ज्या प्रकारे बॉलला दिशा देण्याचं काम करतायत, चांगली गोलंदाजी. तिथे फलंदाज आक्रमण होत नाहीये. बॅटचा बॉलचा संपर्क नाहीये. चांगली गोलंदाजी अशोक यांच्या माध्यमातून. अगदी अंतिम षटक हानामारीचं षटक ओळखलं जातं, परंतु या षटकामध्ये चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. यावेळी बॅटची एज फटका हवेमध्ये, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पकडला जातोय झेल. आणखीन एक विकेट चालली आहे माघारी. पहा जिथे विघ्नेश बॅक टू दी पॅव्हलियन परतवताना पाहायला मिळतील. पहा काय परिस्थिती करून ठेवली आहे शेवाळवाडी संघाची. ज्या प्रकारे गोलंदाजी लाईनअप, अगदी बामणवाडी संघाचा टॉस जिंकल्यानंतर निर्णय लगेच कळवला, क्षेत्ररक्षण घेऊ आम्ही. आणि त्याच प्रकारे क्षेत्ररक्षणाच्या माइंडसेटने गोलंदाजी करत असताना पहिलं षटक जबरदस्त गोलंदाजी, दुसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी आणि तिसरं षटक देखील त्याच प्रकारचं. यावेळी आक्रमण आहे. यावेळी प्रहार चढवलाय फलंदाजाच्या माध्यमातून. एकदा वर्जित केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच होणार आहे आणि दुसरी धाव देखील बघता बघता कंप्लीट केली जाते. हा फलंदाज कुठेतरी अधोगर पाठवणं गरजेचं होतं, कारण हा खेळाडू थोडंसं फटक्याची रेंज पाहिली तर आक्रमण करण्यासाठी सज्ज असताना पाहायला मिळतात. फलंदाज आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत अशोक यांच्यावरती, जिथे फलंदाज सज्ज आहेत. चांगली सुरुवात करत आहेत. यावेळी पहा आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत परंतु काच सुटतोय. एकदा वर्जित केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि रनआउटची संधी. फलंदाज होत आहेत बाद. आणखीन एक विकेट शेवाळवाडी संघाची. तिथे पहिल्या इनिंगचा खेळ संपतोय. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धाव संख्या धावफलकावरती अगदी पाहायला मिळते. तब्बल 25 धावा आणि 26 धावांचं लक्ष दिलं गेलं या मॅच मध्ये. टार्गेट आहे 26, जिथे 18 बॉल आहेत. चला आपण वेळ फार घेतलेला आहे पहिल्या इनिंग मध्ये. शेवाळवाडी संघ आपल्याला कॉल करतोय, आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्या आणि बामणवाडी टीम आपले बॅटर आपण लगेचच पाठवा. चला विनंती असेल. शेवाळवाडी संघ चला प्लीज लगेच मैदानाचा ताबा घ्या. विनंती असेल सर्व संघांना थोडंसं कोऑपरेट करायचं आहे. फायनल 4 ओव्हरचा घ्यायचं, त्या हिशोबाने थोडंसं सगळ्यांनी सहकार्य करा. बामणवाडी दत्ता प्लीज थोडंसं काही करून बॅट्समन पाठवून द्या लगेच. पंचांना देखील विनंती असेल थोडंसं काही करूयात.
चला वळूयात मॅचच्या दिशेने लगेचच. चला मॅचला सुरुवात करून घ्या. बामणवाडी टीम आपण आपले फलंदाज आहेत मैदानावरती, खेळपट्टीवरती आपण पाहतोय. चला लगेचच मॅचला सुरुवात करून घ्या. क्षेत्ररक्षण लावा, फार वेळ होतोय. वेळेचं बंधन आहे. आमचे पंच सज्ज आहेत तिथे खेळण्यासाठी. अगदी आपण पाहिलं तर सलामीवीर जोडी आपण पाहतोय. अगदी रघु आणि दत्ता अगदी वारंवारपणे बामणवाडी टीम आपण पाहतो ज्या प्रकारे सलामीवीर जोडी रघु त्याचबरोबर दत्ता. दत्ता ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईक वरती रघु आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर गोलंदाजीची जबाबदारी पहिल्या षटक हाताळण्यासाठी दिली आहे विघ्नेश वरती. कुठेतरी चांगली गोलंदाजी करणं गरजेचं असणार आहे, विश्वास ठेवलाय. प्लेयर हवाय, प्लेयर हवाय. चला शेवाळवाडी संघाला एक प्लेयरची गरज आहे. आपण थोडंसं सहकार्य करा. गणेशवाडी टीम आपला प्लेयर थोडंसं द्या या मॅच साठी. अगदी मॅचला सुरुवात करून घ्या. चला मॅचला होतीये सुरुवात. अगदी आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहिलं तर आज ज्यांची उपस्थिती आपण पाहतोय खऱ्या अर्थाने बुरबुशी गावचे युवा नेते उमेशदादा देवुंगळे, अगदी भिवंडी भागामध्ये झोमॅटो मॅनेजर आहेत आमच्यापर्यंत कळवण्यात आलंय. आणि त्यांचा देखील आज सकाळचं सत्र आहे आणि त्यांची उपस्थिती ही स्पर्धा अगदी आपल्या गावची आहे म्हटल्यावर अगदी आतुरतेने ही स्पर्धा पाहण्यासाठी आज ते आलेले आहेत. आणि त्यांचा देखील मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जातोय. माईची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक, अगदी मराठी माणसाची परंपरा. चला मॅचला खूप वेळ होतोय. मॅचला होतीये सुरुवात. बॉलर निघालेत विघ्नेश. पहिलाच बॉल यावेळी पहा ब्लॉकल पद्धतीने सुरुवात केली आहे कारण कमी धावांचं लक्ष आहे आणि हा पाठला कुठेतरी जबाबदारी दिली आहे विघ्नेश वरती. आणि चांगला चेंडू यावेळी हाताळताना पाहायला मिळाला. विघ्नेश थोडंसं बॅटिंग परफॉर्मन्स दाखवलेला नाहीये परंतु गोलंदाजीमध्ये मात्र 100% एफर्ट देण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती अगदी ब्लॉकल पद्धतीचा चेंडू डॉट बॉलची सांगता आली आहे. पुन्हा एकदा राऊंड विकेट करून विघ्नेश यावेळी पहा वेग दाखवलाय परंतु टप्पा अगदी खूप वेळ पाहायला मिळाला. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांनी होते यावेळी सुरुवात, जिथे बामणवाडी संघ पहिला बॉल डॉट आल्यानंतर दत्ताने थोडासा संयम दाखवला आणि यावेळी पहा आडव्या बॅटने खेळलेला फटका 4 धावांसाठी मिळाला. मिड विकेटच्या दिशेने चौकार. त्याचबरोबर अगदी चंद्रकांत दादा पवार यांची देखील उपस्थिती आहे. त्यांचा देखील मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान करण्यात येतोय. वळूयात मॅचच्या दिशेने. विघ्नेश यावेळी पहा फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉल वरती अगदी आक्रमण केले परंतु या बॉल वरती एक धाव तुम्हाला स्वीकारावी लागेल. चांगला फटका केला होता परंतु दिशा फटक्याची थोडीशी खराब होती आणि एक धाव तिथे मिळतीये आणि एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. थोडंसं आपण शिवाळवाडी संघाचा विचार केला तर संपूर्ण जे खेळाडू आहेत यंगस्टर्स खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी ज्या प्रकारे खेळ करतायत संपूर्ण आपण पाहिलं तर विघ्नेश आहेत. आज आशू नाव ऐकायला मिळालं. अनेक खेळाडू खेळताना पाहायला मिळत आहेत शिवाळवाडी संघामधून. पहा ही कुठेतरी चान्सेस मिळताना पाहायला मिळतात खेळाडूंना आणि चांगलं प्रोत्साहन देण्याचं काम करतायत. मॅचकडे वळूयात. बॉलर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. एक मोठा फटका आल्यानंतर यावेळी डिक्लेअर झोन मध्ये आणि त्यानंतर वाईड आलाय. यावेळी पहा आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. यावेळी देखील चांगला बॉल पाहायला मिळालाय. अगदी परफ्यूम डिलिव्हरी, अगदी डोळ्याच्या समोरून बॉल निघून गेलाय. बॅटर दत्ता यांना कळलेलं नाहीये की कशा प्रकारे या खेळाडू आणि हा गोलंदाजावरती आक्रमण करावं. धावसंख्या 6च्या घरामध्ये. यावेळी पहा पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. जबरदस्त वेग पाहायला मिळतोय गोलंदाजाच्या माध्यमातून. अगदी गोलंदाज विघ्नेश शरीर यष्टीवरून ज्या प्रकारे विचार करतोय आपण या खेळाडूचा अगदी भरगच्च असा शरीर यष्टीचा बांधा आपण पाहतोय आणि ज्या प्रकारे गोलंदाजी करण्याची जी क्षमता आहे जबरदस्त. यावेळी पहा पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू हाताला आक्रमण करण्यामध्ये अपयश आलंय आणि सिंगल धावेवरती समाधान मानावं लागेल. ओव्हरची होतीये समाप्ती. एक षटक समाप्त. धावसंख्या 7च्या घरामध्ये पाहायला मिळते. 7 ऑन दी स्कोर कार्ड. चांगली सुरुवात दोन्ही संघांच्या माध्यमातून. पहिल्या इनिंगचा विचार केला तर शिवाळवाडी संघाचा एक षटक समाप्त 8 धावा होत्या आणि यावेळी बामणवाडी संघाची स्थिती आपण पाहिलं तर एक षटक समाप्त 7 धावा पाहतोय. अगदी 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 12 बॉलच्या पाठीमागे बनवायच्या आहेत धावा. तब्बल 26 धावांचा पाठलाग करत असताना 19 धावा बनवायच्या आहेत.
अगदी 26 धावांचा पाठलाग करायचा आहे. 7 या आकड्यावरती धावफलक पाहतोय. अगदी धावसंख्येची अजूनही 19 धावांची गरज आहे 12 बॉलमध्ये. चला स्पीडअप घ्या आदित्य. आपण पाहतोय स्वतः कर्णधार आज जबाबदारी आहे, स्वप्नील नाही आहेत आणि थोडीशी परिस्थिती टीमची विचार केला तर थोडासा लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळते. दुसरी मॅच आपण पाहतोय. फास्ट क्रिकेट खेळणं गरजेचं असणार आहे. चला आदित्य. गोलंदाजीच्या रनवेवरती बॉलर निघालेत. नाव आहे आदित्य शेवाळे. स्ट्राईकवरती दत्ता देखील सज्ज आहेत. थोडस कुठेतरी गोलंदाजीची मध्ये गफलत होताना पाहायला मिळतीये. बॉलर आदित्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. 26 धावांचं लक्ष आहे. थोडसा बॅटरला प्रेशराईज करावं लागेल. यावेळी पहा कव्हर्सला घेऊन काढलाय. चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतायत परंतु तत्पूर्वी दुसरी धाव घेण्यामध्ये यश प्राप्त होते. फेकी देखील चांगली पाहायला मिळाली. जिथे हलक्या हाताने केलेला हा फटका पाहायला मिळाला बॉलरच्या माध्यमातून. जिथे आपण पाहिलं तर शेवाळवाडीचे गोलंदाज आदित्य चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. धावसंख्या 9च्या घरामध्ये. आदित्य अगेन्स्ट पुन्हा एकदा दत्ता. यावेळी पहा ब्लॉक हलपरीचा चेंडू खोदून काढला. मिडॉन भरून चेंडू जातोय अलॉंग दी कार्पेट. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार आहे वेगाने कारण दत्ता अगदी आपण पाहिलं तर काही टुर्नामेंट पाहिलं जबरदस्त फॉर्म मध्ये आहेत हे खेळाडू आणि चांगला खेळ दाखवताना पाहायला मिळत आहेत. जाऊयात पुन्हा एकदा बॉलर आहेत विघ्नेश, माफ करा आदित्य. अगदी पहिलं षटक विघ्नेश यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. त्यानंतर आदित्य देखील पावलावरती पाऊल उचलले आणि त्याच प्रकारची गोलंदाजी. यावेळी पहा ब्लॉक होलपरीचे चेंडू वारंवारपणे हाताळताना पाहायला मिळत आहेत आणि हे गोलंदाजी करणं फार गरजेचं आहे या सिच्युएशनला आणि त्याच प्रकारची गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय संपूर्ण शेवाळवाडी टीम. अगदी विचार केला तर बॉलर आदित्य चांगली गोलंदाजी तितकीच चांगली बॅटिंग करण्यासाठी ओळखले जातात परंतु आज कुठेतरी खेळ झाला नाही. थोडंसं जबाबदारी होती. पुन्हा एकदा स्ट्राईकवरती रघु. यावेळी पहा लोअर फुल टच बॉल आक्रमण केले पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये. एक धाव वर्जित केली जाते आणि कुठेतरी दत्ता यांनी सांगितले थोडंसं कॉल दिलाय थांबा म्हणून कारण बॅटिंग जबाबदारी घेऊन खेळणारा हा खेळाडू आहे दत्ता. वारंवारपणे आक्रमणासाठी ओळखला जातो. धावसंख्या अगदी आपण पाहिलं तर 13च्या घरामध्ये पाहायला मिळते. दुसरं षटक मार्गस्थावरती आहे. 1.4चा खेळ संपलाय. अगदी 2-2-1-1 अशा धावा खर्च केल्या त्या गोलंदाजाने आणि यावेळी पहा व्हेरिएशन दाखवलंय परंतु दिशा खराब आहे. पंच आमच्यापर्यंत कळवतायत इट्स अ व्हाईट बॉल आणि अमांतर धावेमध्ये भरवताना पाहायला मिळतीये. चर्चा करतोय आपण या स्पर्धेची. बुरबुश 11 बुरबुश आयोजित आजची स्पर्धा आपण पाहतोय. खूप चांगलं आयोजन आणि तितक्या चांगल्या मॅचेस आपल्याला आजच्या दिवसभरात पाहायला मिळणार आहेत परंतु शेवाळवाडी विपक्ष बामणवाडी हे युद्ध सध्या मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. यावेळी पहा समोरच्या दिशेने दिशा दाखवली आहे. क्षेत्ररक्षक आहेत. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. बॅटर दत्ता अगदी चर्चा केली. आक्रमण करण्यासाठी हा खेळाडू ओळखला जातो आणि त्याच प्रकारे फटका सजवला. येतोय 6 धावांसाठी. मॅग्निफिसंट षटकार. जबरदस्त काय फटका केलाय. पायाला अगदी पाठीमागचा पाय थोडासा वरती घेतला. एका पायावरती अगदी फटका सजवला. बॅटर आहे दत्ता. आक्रमण केलंय गोलंदाजावरती. आदित्य याच्यावरती प्रहार चढवला जातोय. पहा धावसंख्या अगदी आपण पाहिलं तर 20च्या घरामध्ये 20 ऑन दी स्कोर कार्ड. अगदी 26 धावांचा पाठला करत असताना 6 धावांची गरज आहे उर्वरित 7 बॉलच्या पाठीमागे. यावेळी पहा खराब बॉल खराब लाईन वाईट +1 पंचांचा इशारा. आणखीन 2 धावा आता इथून पुढे ऍड केल्या जातील धावफलकावरती आणि समीकरणामधून 2 धावा मायनस केल्या जातील. अर्थातच आता इथून पुढे बनवायच्या आहेत उर्वरित 4 धावा. पहा काय मॅच झाली आहे. अगदी लो स्कोरिंग मॅच होती परंतु चांगला खेळ दाखवत असताना शेवाळवाडी टीम चांगला एफर्ट दाखवत आहेत आणि इथून पुढे चांगला खेळ देखील करतायत. यावेळी पहा आक्रमण आहे. फटका हवेमध्ये. कॅच होणं गरजेचं असेल. मॅच अजूनही काबूच आहे. कॅच नाहीये. नो मॅन लँडचे ट्रॅव्हल होतोय. दुसरे धाव घेतली. तिसऱ्या धावेचा प्रयत्न तो तुमेमेचं समीकरण रनआउटची संधी. 3 धावा यावेळी खर्च केल्यात. आता उर्वरित आहे फक्त 1 धावेची गरज. मॅच पहा अगदी आदित्यला कुठेतरी जबाबदारी घेऊन बॅटिंग करणं गरजेचं होतं. चांगला स्कोर कार्ड थोडासा उभारला असता तर ही मॅच कुठेतरी काटा बदलला असता या मॅचचा. आणि यावेळी पहा नक्कीच वारंवारपणे आमच्यापर्यंत कळवलं जात आहे की ज्या प्रकारे शेवाळवाडी टीम संपूर्ण 11चा विचार केला तर संपूर्ण यंगस्टार खेळाडू आहेत आणि यांना घेऊन खेळत असताना कुठेतरी जबाबदारीचा खेळ करणं गरजेचं होतं परंतु अनुभव मिळतोय प्रत्येक मॅचमध्ये आणि हे फार गरजेचं असणार आहे शेवाळवाडी टीमसाठी. बॉलर आहेत आता अगदी पहा चर्चा केली तर युवा खेळाडूंना संधी देण्याचं काम करतायत आणि त्यांचा कॉन्फिडन्स लेवल वाढवण्याचं काम करतायत. बॉलर नेम आमच्यापर्यंत कळवा.
आयुष आलेले आहेत गोलंदाजीसाठी. उर्वरित एका धावेची गरज आहे 6 बॉलच्या पाठीमागे. पहिला बॉल यावेळी पहा चांगला चेंडू होता परंतु डिक्लेअर झोन मध्ये बॉल चाललाय आणि इथे विजयी संघ ठरला गेला या मॅचचा, जिथे बामणवाडी संघ विजयी ठरतोय. हाडलक बाडलक मानावं लागेल. शेवाळवाडी टीम खूप चांगला खेळ करत असताना आज कुठेतरी स्वप्नील शेवाळींची अनुपस्थिती पाहायला मिळाली आणि हा खेळ करत असताना कुठेतरी थोडासा खराब खेळ पाहायला मिळाला. परंतु पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल मनपूर्वक आभार. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच अर्थात ठरलेले आहेत साहिल ठरलेले आहेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. अगदी पहिलं षटक हातात असताना तब्बल 8 धावा खर्च करून 2 महत्त्वपूर्ण विकेट्स माघारी घालवल्या, जिथे आदित्य आणि अनिकेत बॅक टू बॅक विकेट पाहायला मिळाल्या. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन.